यानंतर बातमी धुळ्याची आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण मात्र चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे। पण या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपनं उच्च शिक्षित उमेदवार दिले असले तरी विकासाच्या मुद्द्यांवर कमी आणि वैयक्तिक मुद्द्यांवरच टीका मात्र जास्त होतीये। आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक गावागावामधल्या सरपंचांपासून तर जिल्हा परिषद सदस्यांपासून तर थेट सर्वसामान्य माणसापर्यंत प्रत्येक माणसाला हे माहीत आहे की ह्या माणसाकडून जर आपल्याला छोटं मोठं काम जरी करून घ्यायचं असेल तरी याला आपल्याला पैसे द्यावे लागतात। धुळ्यातले प्रश्न विकास राहिला बाजूला, आघाडीच्या उमेदवारानं खासदार डॉक्टर सुभाष भामरेंवर ही अशी वैयक्तिक टीका केली आहे। टक्केवारीचा आरोप करतानाच साधं पत्र देण्याचे सुद्धा भामरेंनी पैसे घेतले असा आरोप कुणाल पाटील यांनी केला। मग भामरेही कसे मागे राहतील? त्यांनीही कुणाल पाटलांच्या शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था याचा उल्लेख करत काँग्रेसनं सत्तेचा कसा गैरवापर केलाय हे सांगून टाकलं। माझ्यावर आरोप करतात, अरे बसलेले तिथं आणि तिथं सगळ्यांना मी खासदार निधी दिलाय, एक ही माईक लावले यावर सांगावं की भामरेने टक्केवारी घेतली आहे। तुमच्यासारख्या नतद्रष्टपणा केला असा हजारो लाखो कोटीचे कॅपिटेशन फी घेतल्याचे। सरतेशेवटी राजकारणामध्ये अशिक्षित काय किंवा उच्च शिक्षित, गर्दी जमवण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी उमेदवार वैयक्तिक टीका करतात हे चित्र निराशाजनकच आहे। दीपक बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, धुळे।